राजीव, 2 दिवसांनी मनूचा 18वा वाढदिवस आहे. मला वाटते आता हीच वेळ योग्य आहे तिला खरं काय ते सांगण्याचे. रागिनी, पण मनू याचा वेगळा अर्थ नाही का घेणार? आपल्याबद्दल गैरसमज तर करून नाही घेणार? नाही राजीव, तशी मनवा लहानपणापासून समजूतदार आहे. आता ती मोठी पण झाली आहे. काही गोष्टी लवकर तिला समजल्या तरच चांगलं आहे. ठीक आहे, आपण बोलू. मनुष्य, वाढदिवसही जंगी साजरा करू. हो, आपली एकुलती एक लाडकी आहे म्हणू. सगळ्या तिच्या आवडीनुसार करू. राजीव पेशाने डेंटिस्ट, तर रागिनी स्त्रीरोग तज्ज्ञ. दोघांचे लव्ह मॅरेज झालेले. कशाचीच कमतरता नव्हती आयुष्यात. फक्त एक गोष्ट सोडली तर स्वतःचे मूल नव्हते त्यांना. आई बाबा, माझा वाढदिवस कुठे साजरा करायचा? सकाळी सकाळी डायनिंग टेबलपाशी येत मनवाने विचारले. मनू, तुला हवे त्या ठिकाणी आपण सेलिब्रेट करू. रागिनी म्हणाली. आई, माझ्या सगळ्या फ्रेंड्सना मी बोलवणार आहे. हो हो, नक्की बोलव. राजीव तिला डोक्यावर थोपटत बोलला. खूप जंगी असा मनवाचा वाढदिवस साजरा झाला. खूप खुश होती ती. मनू, तुझ्याशी थोडं बोलायचं होतं बेटा. राजीव म्हणाला. बाबा, कशाबद्दल बोलायचं आहे? मनू, पण तू काही गैरसमज करून घेऊ नको प्लीज. रागिनी म्हणाली. आई बोल, असं काय आहे ज्याने माझा गैरसमज होऊ शकतो? मनू, तुझ्या जन्माबद्दल बोलायचे होते. आता तू मोठी झाली आहेस. भलं बुरं सगळं तुला समजते म्हणून सांगते. प्लीज तुझ्या आईला समजून घे. आई, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मनू, ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा माझं आणि राजीवचं लग्न झालं. 2 वर्ष होऊन गेली होती, पण मी आई झाले नव्हते. माझं काम, हॉस्पिटल, पेशंट यात सगळा वेळ जायचा. कामाच्या व्यापात समजलेच नाही की आम्हाला बाळ हवे आहे. असेच अजून 2 वर्ष गेली. मग मात्र आम्ही बाळाचा विचार करू लागलो, पण काही साध्य होत नव्हते. मला प्रेग्नन्सी राहत नव्हती. माझ्या सगळ्या टेस्ट करून घेतल्या आणि त्यातून असे समजले की मी कधीच आई नाही होऊ शकणार. हा आमच्यासाठी खूप मोठा धक्का होता. मी स्वतः एक स्त्रीरोग तज्ज्ञ. कितीतरी जीव मी सुखरूप जन्माला आणले होते आणि देवाने माझ्या पदरात ते दान नाही टाकले याचे खूप वाईट वाटत होते. आई, मग मी कशी काय तुमची मुलगी? मध्येच मनवा बोलली. मनू, तेच तर सांगते आहे. त्या दिवशी ओपीडीमध्ये एक बाई आली. ती 3 महिन्याची गरोदर होती. मी तिला चेक केले आणि औषधी लिहून दिली. तिचं नाव मंगल होते. एका बाजूच्या गावातून आली होती. डॉक्टर, मला सांगू शकाल का की माझ्या पोटात मुलगा आहे की मुलगी? मंगल, हे काय बोलतेस? असं चेक करणे कायद्याने गुन्हा आहे. मी असलं काही सांगत नाही. तुला कशाला जाणून घ्यायचं आहे? मी रागात बोलले. मॅडम, मला अगोदरच 2 मुली आहेत. त्यांच्यानंतर 3 अबॉर्शन झाली आहेत. म्हणूनच तू खूप अशक्त झाली आहेस. मॅडम, माझी सासू आणि नवरा यांना मुलगाच पाहिजे आहे. मुलगा नाही झाला या खेपेला तर तोंड दाखवू नको म्हणालेत. मी काय करू मॅडम? माझ्या हातात आहे का हे? मंगल, तुझा नवरा आला आहे का सोबत तुझ्या? त्याला बोलव, मी बोलते त्याच्याशी. नको मॅडम, तो मलाच मरमर बदलून काढेल. हे बघ मंगल, मी समजू शकते तुझी परिस्थिती. आता काहीच नको बोलू तू. घरात सांग, डॉक्टर नाही म्हणाले गर्भ तपासणीसाठी. मॅडम, मग मला दुसरीकडे कुठेतरी नेऊन तपासणी करतील आणि परत मुलगी असल तर पाडायला लावतील. खूप वाईट आहेत माझे सासरचे लोक. रागिनी विचार करू लागली की मंगलची मदत कशी करता येईल. मंगल, एक काम कर तू. तुझ्या नवऱ्याला आणि सासूला सांग की तुझ्या पोटात मुलगा आहे. असं खोटं कसं सांगू मी? आणि उद्या बाळंतपण झाल्यावर मुलगी जन्माला आली तर आम्हा दोघींना मारून टाकतील. नाही मंगल, असं काही होणार नाही. मी आहे तुझ्यासोबत. नको काळजी करू. मी बघेन काय करायचे. आता तू औषधी घे
आणि स्वतःची काळजी घे. चेकिंगला येत जा. मंगल मग निघून गेली. अधूनमधून चेकिंगला येत राहिली. पण तिच्या मनात ही भीती कायम होती की जर मुलगी झाली तर काय? या भीतीपोटी तिला खाल्लेलं काही अंगी लागत नव्हते. त्यात 3 ऑपरेशन झाली होती तिची. तब्येत नाजूकच होती. 9 महिने भरले. मंगलला कळा सुरू झाल्या होत्या. म्हणून तिची सासू आणि नवरा तिला घेऊन हॉस्पिटलला आले. त्यांच्या चेहऱ्यावर मंगलला या वेळेला मुलगा होणार हा आनंद दिसत होता. मंगल ऑपरेशन थिएटरमध्ये होती. खूप अशक्त झाली होती. त्यातून हे गरोदरपण. तिला झेपले नव्हते. कसेबसे तिने बाळाला जन्म दिला. पण यावेळी पण तिला मुलगीच झाली. मंगलला रक्तस्राव खूप झाला होता. तिचे बीपी सुद्धा लो झाले होते. मंगल तुला मुलगीच झाली आहे. मी तिला सांगितले. मॅडम, ते लोक मला जगू देणार नाहीत. मुलीला पण मारून टाकतील. काहीतरी करा तुम्ही, रडत ती बोलत होती. बोलताना तिला त्रास होत होता आणि अचानक म्हणाली, मला बघू दे माझी मुलगी डॉक्टर. मी मंगलला दुपट्ट्यात गुंडाळलेले बाळ दाखवले आणि बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरवला तिने. मंगलने डोळे मिटले कायमसाठी. मंगल हे जग सोडून गेली होती. मला त्या क्षणी काय करावे हे सुचेना. मग नर्सला थोडक्यात मंगलबद्दल सांगितले आणि बाळाला बाहेर अजिबात आणू नको असं सांगितले. रागिनी बाहेर आली तसा मंगलचा नवरा पुढे आला. डॉक्टर, झाली का डिलिव्हरी? मुलगा झाला का मंगलला? नाही. मुलगी झाली, पण ती जिवंत नाही. असं होय. मुलगी मृत जन्माला आली हे ऐकून मंगलचा नवरा खुश झाला. कारण त्याला मुलगी नको होती. मंगल कशी आहे डॉक्टर? त्याने विचारले. मंगल पण वाचली नाही. गेली ती बिचारी. 3 गरोदरपण, 2 ऑपरेशन, कशी वाचणार होती ती? मंगलची डेड बॉडी घेऊन ते लोक निघून गेले. मी राजीवला फोन केला आणि हॉस्पिटलला बोलावून घेतले. राजीव, आपण या मुलीला कायदेशीररित्या आपली मुलगी करून घेतली तर? असे पण मी आई नाही होऊ शकत. मग या अनाथ मुलीचे आपण पालक बनू. रागिनी, तू म्हणतेस ते बरोबर आहे. आपण डॉक्टर आहोत. आपण लोकांना जीवनदान देतो. तुझी इच्छा आहे तर या मुलीला आपण आपली मुलगी म्हणून सांभाळू. मग सगळ्या कायदेशीर बाबी पूर्ण करून तू आमची मुलगी झालीस. मनू रागिनीचे डोळे भरून आले होते. मनूच्या नजरेसमोर आतापर्यंतचे सगळे आयुष्य दिसू लागले. तिला या दोघांनी कशाचीच कमतरता भासू दिली नव्हती. मनापासून तिच्यावर प्रेम करत होते. कोणाला सांगूनही खरे वाटणार नव्हते की मनू यांची मुलगी नाही. अगदी पोटच्या मुलीसारखे मनूला मोठे केले होते. आई बाबा, मला तुमचा खूप अभिमान वाटतो. आय फील सो प्राऊड. रागिनीने पटकन मनूला जवळ घेतले. मला माहिती होते मनू, तू नक्की आम्हा दोघांना समजून घेशील. आई, स्वतःचं मूल कोणीही वाढवतं ग, पण असं परक्याचे मूल मोठे करणे याला खूप मोठे मन लागते. मनू, तू कोण्या दुसऱ्याची नाही आहेस. तू आमची मुलगी आहेस आणि कायम असशील, राजीव म्हणाला. हो बाबा, आईने मला जरी जन्म नाही दिला तरी ती माझीच आई आहे. ही कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.